श्री स्वामी समर्थ। चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिला श्रावण सोमवार हा 5 ऑगस्टपासून सुरू होत आहे। पहिला श्रावण सोमवारी काही गोष्टी आहेत तर लक्षात ठेवायच्या आहेत। या गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त होईल, यश मिळेल। हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्त्व मानलं जातं। यावर्षी 5 ऑगस्टपासून श्रावण सुरू होणार आहे। पहिला श्रावण सोमवार 5 ऑगस्टला आहे। श्रावणात भोलेनाथाची मनोभावे पूजा केली जाते। आयुष्यात भरभराट येते, सर्व समस्या दूर होतात। तसेच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। कोणत्या गोष्टी करायच्या आहेत ते बघूया। श्रावण सोमवारी भक्तिभावाने व्रत पाळायचं आहे। सकाळी लवकर उठून स्नान करून घर आणि मंदिर स्वच्छ करायचं आहे। महादेवांच्या पूजेसाठी बेलाचे पान, धोत्र्याचे पांढरे फूल आणि फळं, दूध, दही, विभूती या गोष्टींचा समावेश करायचा आहे। या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करणे टाळायचं आहे। या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाहीये। उपवास दरम्यान सुकामेवा, फळे, दूध यांसारखे पदार्थांचे सेवन करायचे आहे। या दिवशी मनोभावे आणि विधीपूर्ण भगवान शंकरांची पूजा करायची आहे। महादेवाला गोकर्णीचे फूल अर्पण करणे शुभ मानलं जातं। आणि आता बघूया आपण कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत। या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत। भगवान शंकरांना पूजेदरम्यान लाल किंवा केलकीचे फूल अर्पण करणे अशुभ मानलं जातं। तसेच महादेवाला हळद आणि कुंकू अर्पण करायचं नाही आहे। या दिवशी कांदा, लसूण, मसाल्याच्या पदार्थांचे सेवनसुद्धा करायचं नाही आहे। याशिवाय अंडी, मांस, मद्य, तंबाखूचे सेवन करणे टाळायचं आहे। तसेच श्रावणात बाहेरचे पॅकिंग केलेले पदार्थ खाणे टाळायचं आहे। चव वाढवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केलेला जातो, त्यामुळे हे पदार्थ खाण्यासाठी टाळायचे आहेत। तर अशा प्रकारे कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहेत हे आता आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तुम्ही पण या गोष्टी अवश्य पाळा, तर तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त होईल। सर्व समस्या जे काय असतील ते तुमच्या दूर होतील। महादेव हे भोलेनाथ आहेत, लगेचच ते कोणावरती पण कृपा करतात। त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या अवश्य पाळा। व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय।